एक तर अभ्यास करून मला बोर झाले, म्हणून मी आता बसून तुमच्यासोबत अभ्यास करत जाणार आहे. मी एकटा तिसरीत अभ्यास करतो. माझं नाव वीर खेडकर आहे. आज आपण एकटा तिसरी परिसर अभ्यास आपली अन्नाची गरज पाहणार आहोत. धड्याचं नाव काय? आपली अन्नाची गरज. हे बघा इथं ना इमेजेस दिल्यात काही. त्याच्यात एक मुलगी बघ कशी आजारी पडली आहे, तिची आई बसली आहे बिचारी शेजारी, आणि मग तिला खाऊ घालते आणि मग ती लगेच मुलगी खेळायला लागते. बघ मग इथं काय दिले, आजारपणात ही मुलगी खूप अशक्त झाली होती. काही दिवसांनी ती बरी झाली. त्यानंतर ती कशामुळे सुधारली? कशामुळं? आजारपणात त्याच्या आईने तिला पौष्टिक गोष्टी खाऊ घातल्या म्हणून ती बरी झाली आणि मग खेळायला लागली. बरोबर. आता बाळाची उंची आणि वजन यात कशामुळे वाढ झाली? हे बघितलं, बाळ किती छोटं होतं, मग अजून मोठं झालं, मग मोठं झालं, मग मोठं झालं, मग किती मोठं झालं, शाळेत जायला लागलं. हे कशामुळे झालं? अन्नामुळे. बघा, आपल्याला भूक का लागते? आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालायला हवे, त्यासाठी आपल्याला अन्नाची गरज असते. अन्नामुळे आपल्या शरीराची वाढ होते, शरीराची होणारी झीज भरून येते, अन्नामुळेच काम करायची शक्ती मिळते. पुरेसे अन्न मिळाले नाही तर मग मरगळ येते, उत्साह वाटत नाही, अशावेळी खूप भूक लागते आणि थोडे खाल्ले म्हणजे बरे वाटते. जेव्हा आपण जास्त काम करतो तेव्हा आपले शरीर खूप थकते, आपल्याला जास्त भूक लागते. आपल्याप्रमाणे सर्व सजीवांना अन्नाची गरज असते. का बरं आपल्याला अन्नाची गरज असते? बघ, आपल्या शरीराचं काम व्यवस्थित चाललं पाहिजे म्हणून. ठीक आहे. का तर अन्नामुळं काय होतं, आपल्या शरीराची वाढ होते. ठीक आहे. शरीरामध्ये जर काही प्रॉब्लेम झालेला असेल, जसं की ॲसिडिटी होते वगैरे आपल्याला, नाही का, काही पण इंटरनल इंजुरी असेल, काही प्रॉब्लेम असेल, किंवा मग बाहेरून पण काही लागलं वगैरे, तर ते आपोआप जखम भरते की नाही. तसंच आतमध्ये पण काही प्रॉब्लेम झाला तर ते पण आपोआपच शरीर दुरुस्त करतं. पण ह्या सगळ्यांसाठी काय पाहिजे असतं? पौष्टिक अन्न खाल्लं पाहिजे आपण. ठीक आहे. अन्नामुळे आणि आपल्याला काय मिळतं? शक्ती पण मिळते, म्हणजे एनर्जी, नाही का. कधी कधी जर जेवलं नाही व्यवस्थित आपण तर मग एनर्जीलेस वाटतं, कारण की मग आपल्याला अन्नापासून एनर्जी मिळते, आणि जर आपण ते नाही खाल्लं व्यवस्थित तर एनर्जी पण मिळणार नाही. बरोबर. पण मग हे फक्त माणसांसाठीच नाही, तर आपल्यासारखं सगळ्या सजीवांना अन्नाची गरज असते. आता मला सांग, सर्व सजीव एकाच प्रकारचे अन्न खात असतील का? नाही. गाय काय खाते? गवत खाते. पण मग म्हणून काय मांजर गवत खाईल का? नाही ना. मांजराला काय आवडतं? उंदीर खायला आवडतात. पण मग शेळीला उंदीर खायला आवडतात का? नाही. बरोबर ना. म्हणजे सगळ्यांचं अन्न सारखं नसतं. सजीवांचं अन्न कसं असतं? वेगळं वेगळं असतं. पेंड म्हणजे काय माहिती आहे का? तीळ, शेंगदाणे, सरकी अशा बियांपासून तेल काढून झाल्यानंतर जो उरलेला चोथा असतो ना, त्याला पेंड म्हणतात. काही ठिकाणी त्याला ढेप पण म्हणतात. आणि आंबोण म्हणजे काय, तर गूळ आणि धान्य यांची भरड किंवा पेंड पाण्यात एकत्र कालवतात आणि ते मिश्रण आंबवतात. आंबवतात म्हणजे काय, 2-3 दिवस ते तसंच भिजत ठेवतात आणि मग ते असं आंबट आंबट होतं, जसं की इडलीचं पीठ होत असतं तसं. ठीक आहे. आता प्रत्येक सजीवाला अन्नाची गरज असते, पण सर्व सजीव एकाच प्रकारचे अन्न नाही खात, माहिती आहे ना. आता गाई म्हशी पाळणारे लोक त्यांना गवत देतात, पण आंबोन आणि पेंडसुद्धा देतात. आंबोन आणि पेंड काय असतं इथं पाहिलं आपण, पेंड आणि आंबोन. ठीक आहे. पेंड म्हणजे काय, तेल शेंगदाणे या बियांच्या पासून तेल काढून घेतात ना, त्यानंतर जो चोथा उरतो ना त्याला पेंड असं म्हणतात. ठीक आहे. गाई आणि म्हशी पाळणारे लोक काय देतात त्यांना? गवताबरोबरच आंबोन आणि पेंडसुद्धा देतात.
आणि घोड्यांना गवताबरोबर काय देतात? भिजवलेला हरभरा देतात. शेळ्या आणि मेंढ्या यांना गवताबरोबर काय देतात? निरनिराळ्या झुडपांचा पाला खातात त्या. जसं की आपल्या घरची झाडं खाऊन जातात शेळ्या बाहेरची. मांजरांना दूध खूप आवडतं, पण त्यांना उंदीर पण तेवढेच आवडतात. मांजरं, चिमण्या, कबुतरं, पारवे अशा पक्ष्यांना ते मारून खातात. कुत्र्यांना आपण पोळी आणि भाकरी देतो, पण कुत्र्यांना मांस जास्त आवडतं. मांजरांना आणि कुत्र्यांना पाळणारे लोक त्यांना मांस मासळी खायला देतात. मांस मासळी म्हणजे काय? तर हेच नॉनव्हेज, मासे वगैरे, चिकन वगैरे असं देतात ते. जंगलात हरिण, नीलगाय, गवे अशा प्रकारचे प्राणी असतात. ते हिरवा पाला खाऊन राहतात. जंगलातले कोणते कोणते प्राणी हिरवा पाला खाऊन राहतात? हरिण, नीलगाय, गवे. ठीक आहे. आता जवळच्या शेतांमध्ये पिके उभे असतात. हे पिकांचा फडशा पाडतात. फडशा पाडतात म्हणजे काय? शेतामधले पिकं त्यांचा पण हे प्राणी फडशा पाडतात. फडशा पाडतात म्हणजे काय? ते खातात. त्यांना खातात किंवा खराब करतात, त्याच्यातून चालतात, तुडवतात त्यांना, काही खातात, काही फडशा पाडतात म्हणजे खाऊन टाकतात ते. ठीक आहे. जंगलात वाघ, सिंह असे पण प्राणी असतात. ते इतर प्राण्यांची शिकार करून त्यांचं मांस खातात. ठीक आहे. असे हिंस्र प्राणी सहसा माणसांच्या वस्तीत येऊन शिकार करत नाहीत, पण कधीकधी त्यांची उपासमार होते. त्यामुळे त्यांना माणसांच्या वस्तीत येण्याचं धाडस करणं भाग पडतं. अशा वेळी गोठ्यातली गुरं ते मारून खातात. त्यांना जर जंगलात काही खायलाच मिळालं नाही तर ते काय उपाशी थोडी न मरतील. मग ते काय करतात? त्यांना माहिती असतं की माणसांकडं गोठे असतात बाहेर आणि त्याच्यामध्ये जनावरं बांधलेले असतात. मोठे मोठे गाई म्हशी असतात, काही शेळ्या असतात, त्यांचे छोटे छोटे करडं असतात. मग ते काय करतात? ते छोटे छोटे करडाचे पिल्लं किंवा शेळ्या वगैरे असतात ना, त्यांना मारतात आणि ते खातात. माणसांच्या वस्तीत येण्याचं धाडस कोल्हे बऱ्याच वेळा करतात, पण कोल्ह्यांच्या अंगात वाघासारखी ताकद नसते. कोल्हा छोटा प्राणी असतो ना, वाघ मोठा प्राणी असतो ना. मग ते काय करतात? त्यांना गुरं नाही मारता येत मोठे मोठे, म्हणजे गाया म्हशी वगैरे. मग कोल्हे काय करतात? बहुधा कोंबडे पळवून नेतात. काहींकडे कोंबडे पण पाळलेले असतात ना, मग ते कोंबडे घेऊन जातात ते. तर पक्ष्यांच्या खाण्यातही विविधता दिसून येते. अनेक पक्षी धान्यांचे कण खातात. शेतकरी आपल्या शेतांमध्ये धान्य, कडधान्य अशी विविध पिके पिकवतो. पक्षी काय करतात? पिकं तयार झाली की त्यात दाणे भरू लागतात ना, मग ते दाण्या खाण्यासाठी आजूबाजूचे पक्षी येतात. त्यातून पिकांची नासाडी होते. अशी नासाडी टाळण्यासाठी काय करतात? तर माणसांच्या वस्तीत धान्यांचे कण मिळवणे पक्ष्यांना सोपे जाते. त्यामुळे काही पक्षी माणसांच्या वस्तीजवळ राहणे पसंत करतात. वेगवेगळे पक्षी इतरही काही पदार्थ खातात, जसं की कोंबड्या किडे खातात, कावळे मेलेल्या जनावरांचा मांस खातात आणि काही पक्षी झाडांची फळे खातात. तर काय करतात मग हे पक्षी? त्यांना माहिती असतं की जिथं माणसं शेती करतात तिथं आपल्याला धान्य तर नक्कीच खायला मिळणार आहे ना. मग ते काय करतात? माणसांच्या वस्तीजवळच्या झाडांवर वगैरे राहतात. मग माणसाने ज्यावेळेस शेतामध्ये काही पिकवलेलं ज्वारी, बाजरी वगैरे, मग त्याच्यात दाणे भरले ना की लगेच येऊन खातात ज्वारी, बाजरी वगैरे. पण सगळेच पक्षी धान्य पण नाही खात ना. मग सगळेच पक्षी फक्त दाणेच खातात का? नाही ना. मग काही पक्षी काय खातात? जसे की कोंबड्या काय खातात? किडे खातात. कावळे मेलेल्या जनावरांचं मांस खातात. आणि काही पक्षी झाडांची फळं खातात. ती वटवाघूळ उंबर खातं, वटवाघूळ. काही पक्षी पेरू खातात. पिकलेले फळं असतात ना, ते पक्ष्यांना लगेच कळतात. मग ते झाडावर पिकलेले फळं खाऊन घेतात. आता ढेकून, छोटे छोटे प्राणी काय खात असतील? ढेकून काय करतं? माणसांचं रक्त शोषतं. ढेकून कसं असतं माहिती आहे का तुला?
तो आहे ना एकदम छोटासा असतो, सोंड्यासारखा. आणि तो काय करतो, आपल्या अंथरुणात गादीत वगैरे वगैरे जाऊन लपून बसतात. आणि मग आपण झोपलो ना त्याच्यावर ढिकून मग काय करतो, असं चावतो, आपलं रक्त शोषून घेतो तो. आणि गुचिड असतो तसाच एक, तो काय करतो, जनावरांचं रक्त शोषतो. पाले आणि सरडे किडे खातात. सुरवंट आणि काही ते काय करतात, झाडापानांची पानं कुरतडून खातात. काही झाडांवर नाही का आळी पडलेली असतील ती पानं खाती. काही पानं असे अर्धे अर्धे कापल्यासारखे असतात बघ, ते त्या आळ्या खातात. म्हणजे ते कीटक असतात छोटे छोटे झाडांवरचे, ते खातात. आणि फुलपाखरं काय खातात, तर फुलांमधला रस शोषतात. ठीक आहे. प्राणी परिसरात तयार होणारे आयते अन्न खातात, पण त्यांना अन्नाच्या शोधात फिरावं लागतं. कारण की प्राणी काय करतात, स्वतः बनवू नाही शकत अन्न, ते आयतं निसर्गामधलं खातात. तो डास माहिती आहेत का, डासांचे खूप प्रकार असतात बघ. बहुसंख्य प्रकारचे डास वनस्पतींमधील रसांचे शोषण करतात. आणि फारच थोड्या प्रकारचे डास माणसांचे रक्त शोषतात. जे डास झाडांवर बसतात ना, ते शक्यतो रक्त नाही शोषत, ते पानांचा रस शोषतात. आता वनस्पतींना सुद्धा अन्नाची गरज असते, पण अन्नाच्या शोधात वनस्पती इकडे तिकडे फिरू शकत नाहीत. त्यांना तर पाय नाही येत ना. सजीव आहेत पण ते पाय नाहीत ना त्यांना, ते फिरू नाही शकत ना कुठंच. मग त्यांना कुठून अन्न मिळत असेल बरं? पाण्यातून. वनस्पती स्वतःचं अन्न काय करतात, स्वतःच तयार करू शकतात. वनस्पतींची मुळे जमिनीतून पाणी शोषून घेतात. या पाण्यात जमिनीमधले काही पदार्थ विरघळलेले असतात. हे पाणी वनस्पतींच्या पानांपर्यंत पोचतं. जमिनीमध्ये ना बऱ्याच प्रकारचे पोषण तत्व असतात, असे मातीमध्ये असतात ते. मग ज्यावेळेस आपण झाडाला पाणी देतो ना, तर त्यावेळी ते पोषण तत्व पाण्यामध्ये मिसळले जातात. आणि मग ते पाण्यामधून झाडाला पोचतात, झाडाच्या पानांपर्यंत पोचतात. पानावर अनेक छोटी छोटी छिद्र असतात, ती खूप लहान असतात. आपल्या डोळ्यांना ती दिसत पण नाही. त्यातून हवा पानांच्या आतमध्ये शिरते. अशा प्रकारे पाणी आणि हवा पानांमध्ये एकत्र येतात. पानांवर सूर्यप्रकाश पडला की हवा आणि पाण्यापासून वनस्पती अन्न तयार करतात. म्हणजे काय होतं, मग वनस्पतींचं अन्न पानांमध्ये तयार होतं. कुठं तयार होतं? पानांमध्ये. कशाच्या मदतीने? पाणी आणि हवा जेव्हा पानामध्ये एकत्र येते आणि त्याच्यावर सूर्यप्रकाश पडतो ना, त्यावेळेस हवा आणि पाण्यापासून वनस्पती अन्न तयार करतात. पण काय असतं, त्यासाठी सूर्यप्रकाशाची पण गरज असते. ठीक आहे. चल, आपण काय शिकलो आता हे तू सांग. आपण काय शिकलो? सजीवांना अन्नाची गरज असते. अन्नामुळे काम करण्याची शक्ती मिळते. शरीराची वाढ होते. शरीराची होणारी झीज भरून निघते. प्राणी निसर्गात तयार होणारे आयते अन्न शोधून खातात. वेगवेगळ्या सजीवांचे अन्न वेगवेगळे असते. काही प्राणी मांस खातात, तर काही प्राणी गवत आणि पाला खातात. काही प्राणी इतरांचे रक्त शोषतात, तर काही प्राणी किडे खातात. काही कीटक वनस्पतींची पाने कुरतडून खातात. वनस्पती सूर्यप्रकाशापासून
प्रकाशाच्या मदतीने चे अन्न तयार करतात. म्हणजेच काय, आणि वनस्पतींनी तयार केलेल्या अन्नावर संपूर्ण सजीवसृष्टी अवलंबून आहे. कारण की अन्न तयार करणं हे फक्त झाडच करतं, फक्त वनस्पतीच अन्न तयार करू शकतात. आपण सगळे वनस्पतींवर अवलंबून असतो. ठीक आहे. केलं? हम्म. तर आज आपण आपली अन्नाची गरज ह्या धड्याचा अभ्यास केला आहे. आता उद्या आपण दुसऱ्या धड्याचा अभ्यास करणार आहे. बाय. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.